आकडा होता, त्याच्या 1, 2, 3 जागा इकडे इकडे झाल्या दोघांच्याही, पण तसा आला. यापूर्वी पण 14 आणि 19 मध्ये 1, 2, 3 जागा इकडे तिकडे झाल्या, पण सट्टा बाजाराचे आकडे जे होते ते ठरले. ते अमेरिकन अध्यक्षाच्या सुद्धा संदर्भामध्ये सट्टा लावतात. क्रिकेट बिकेट तर आहेच, पण आंतरराष्ट्रीय घडामोडी इव्हन हवामानाच्या बद्दल लावतात. म्हणजे त्याचं आता आज मी सगळं वाचलंय, पण ते तुम्ही वाचावं माझी इच्छा आहे. पण मला तुम्हाला ती आकडेवारी जरा शांतपणे ऐका, एवढ्या करता की तुमचा आनंद केवळ द्विगुणित नाही तर शतगुणित होईल. हे जे मोदी सारखं म्हणतायत ना की 400 पार 400 पार, शहा म्हणतात की 407 तरी आम्हाला हवेच आहेत. मित्रांनो, हा फलोदी सट्टा बाजार जो आहे त्यांनी 2024च्या बीजेपी आणि एनडीएच्या ज्या आकडेवाऱ्या दिलेल्या आहेत त्याची टोटल मी नंतर सांगतो, कारण टोटल सांगितलं तर आधीचा जो कुतूहलाचा आणि कौतुकाचा भाग आहे तो थोडा तुम्हाला निरस वाटेल. तुम्ही म्हणाल आम्हाला कळलं टोटल कळले, म्हणून मी टोटल नाही आता सांगत आहे. पण कुठल्या राज्यात किती जागा भारतीय जनता पक्ष आणि एनडीए ला मिळून मिळतील याच्याबद्दल फलोदी सट्टा बाजाराने जो कौल दिलेला आहे, जो तुम्ही हा माझा व्हिडिओ संपल्याबरोबर NDTV वर जाऊन पहा किंवा गुगलवर जाऊन पहा, कुठेही बघा, तुम्हाला फलोदी सट्टा बाजार टाकलं की आज हे 2024 निकाल मिळणारच आहे. आणि आणखीन त्या बाजाराबद्दलची प्रचंड माहिती मिळणार आहे. ती माहिती तुम्ही वेळ एवढ्या करता घालवत नाहीये की ती खूप डिटेलमध्ये 500 सालांचा इतिहास पण काही जणांनी दिलाय आणि किती मोठमोठ्या म्हणजे भारतीय स्वातंत्र्यापासून अनेक गोष्टींबाबत त्यांचे सट्टे खरे ठरलेले आहेत आणि त्याच्यावर अब्जावधी म्हणजे हजारो कोटी रुपयांचा सट्टा या सट्टा बाजारात खेळला जातो आणि याच्यावर अवलंबून लोकल लेव्हलवर लोक सट्टा खेळतात. तर तुम्हाला आनंद वाटेल, तुम्ही जर एनडीए आणि भारतीय जनता पक्षाचे समर्थक असाल तर ती आकडेवारी मी सांगतोय. विरोधक असाल तर तुमची प्रतिक्रिया मी आत्ताच सांगू शकतो की तुम्ही म्हणणार असं सट्टा बाजाराच्या याच्यावर कुठे देशाच्या निवडणुकीचा कौल असतो का किंवा ठरतो का किंवा तो मान्य करायचा का. यापूर्वीचा इतिहास असं सांगतो की 14-19 मध्ये देखील त्यांचे आकडे खरे ठरले. 2-3 मॅक्झिमम 2-3चा फरक पडलाय, खरे ठरले, विधानसभेचे खरे ठरले. त्यामुळे तुम्ही विरोधक असाल तर हा व्हिडिओ ऐकू नका, कारण तुम्हाला दुःखच दुःख होणार, वाईट वाटणार आहे तुम्हाला. पण अनुकूल असाल तर जरूर ऐका. मी जसा तो हे आलेला आहे माझ्याकडे आकडेवारी त्या फलोदी सट्टा बाजाराची, ती मी तुम्हाला वाचून दाखवतोय आणि ती सर्वत्र उपलब्ध आहे, मराठीत सोडून. मराठी चॅनलवर अजून नाही आलेली, कुठे येईल. तर त्याच्या आधी आपण सांगतो याचा एक आनंद आहे ना. फलोदी सट्टा बाजाराच्या म्हणण्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 77, उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 77 जागा एनडीएला मिळतील. महाराष्ट्रात 48 पैकी 41 म्हणजे गेल्या वेळे एवढ्याच जागा 41 एनडीएला मिळतील. बिहारमध्ये 40 पैकी 38 मिळतील. आंध्र प्रदेशमध्ये 25 पैकी 18 मिळतील. बंगालमध्ये 42 पैकी 25 मिळतील. तामिळनाडूमध्ये 39 पैकी 5 मिळतील. मध्य प्रदेशमध्ये 29 पैकी 28 मिळतील. कर्नाटकमध्ये, जिथे आता विरोधी काँग्रेसचं राज्य आहे, तिथे 28 पैकी 25 मिळतील. गुजरातमध्ये 26 पैकी 26 मिळतील. राजस्थानमध्ये 25 पैकी 23 मिळतील. ओरिसात 21 पैकी 13 मिळतील. केरळमध्ये त्यांचा आकडा कमी आहे, 20 पैकी 2 मिळतील. तेलंगणामध्ये 17 पैकी 8 मिळतील. हे मी सगळं तुम्हाला फलोदी सट्टा बाजाराचे आकडे सांगतोय. असममध्ये 14 पैकी 13 मिळतील. झारखंडमध्ये 14 पैकी 12 मिळतील. पंजाबमध्ये परत आकडा थोडा आपला मिळतोय आणि पंजाबमध्ये 13 पैकी 3च जागा एनडीएला मिळतील. छत्तीसगडमध्ये 11 पैकी 10 जागा एनडीएला मिळतील. हरियाणात 10 पैकी 8. दिल्लीमध्ये 7 पैकी 6 एक जाणार असं दिसतंय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. जम्मू काश्मीरमध्ये 5 पैकी 3. उत्तराखंडमध्ये 5 पैकी 5. हिमाचल प्रदेशमध्ये 4 पैकी 3.
अरुणाचल प्रदेशमध्ये 2 पैकी 2, गोवा 2 पैकी 2, त्रिपुरा 2 पैकी 2, मणिपूर 2 पैकी 2, मेघालय 2 पैकी 2, अंदमान निकोबार 1 पैकी 1, चंडीगड 1 पैकी 1, लडाख 1 पैकी 1, दादरा नगर हवेली 2 पैकी 2, नागालँड 1 पैकी 1, पॉंडिचेरी 1 पैकी 1, मिझोराम 1 पैकी 1, लक्षद्वीप 1 पैकी 0. कारण लक्षद्वीप हे मुसलमानांचं बेट आहे पूर्णपणाने, तुम्हाला माहिती असेल. तिथे फक्त मुसलमानच निवडून येऊ शकतो. सिक्कीम मध्ये 1 पैकी 1. एकूण जागा 543 आणि बीजेपी आणि एनडीएला मिळून, तुमचं कुतूहल थोडं, कारण या एवढ्या सगळ्या आकडेवारीतून तुम्हाला टोटल लावता नाही आलेली इतकी पटपट करून. मित्रांनो, या आपल्या सट्टा बाजाराचा जो आतापर्यंतचा अनुभव आहे तो खरा ठरत आलेला आहे. त्यामुळे त्यांनी सगळी टोटल मारताना असं सांगितलं आहे की 2 किंवा 3 जागांपेक्षा जास्त फरक पडणार नाही. आणि फलोदी सट्टा बाजाराचा टोटल आहे 411. 411 म्हणजे 407 पेक्षा देखील जागा जास्त मिळतील असं त्याने ठामपणे म्हटलंय या सट्टा बाजाराच्या प्रवक्त्याने. आनंदाची गोष्ट आहे. ही आकडेवारी सेव्ह करून ठेवा. हा व्हिडिओ नंतर निकाल लागल्यानंतर तुम्हाला याचा उपयोग होईल. पण मोदीजींचं आताच आपण अभिनंदन करून टाकूया. याचं कारण 407च्या पार आकडा गेला आहे आणि या देशामधल्या एका क्रांतीसाठी मार्ग खुला झालाय. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.